राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सफाई कामगार सेल एसपी अखिल भारतीय सफाई मजदूर कांग्रेस का भव्य सफाई कामगार मेलावा रखा गया। साथ ही राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद परमार का जन्मदिन भी इस मौके पर मनाया गया, जहां बड़ी तादाद में लोग उन्हें बधाई देने पहुंचे। आज सफाई कामगारांचा मेळावा होता आणि सफाई कामगारांच्या अनेक प्रश्न शासनाच्या दरबारी प्रलंबित असून हे प्रश्न विधानसभेमध्ये येणाऱ्या मांडण्यासाठी मी या सगळ्या आमदार मान्य शरद पवार साहेब, ताई जयंत पाटील या सगळ्यांना बोलवलं होतं, परंतु काही असे लोक आहे की आपला कार्यक्रम त्यांचे पूर्वनियोजित असल्यामुळे आले नाही आणि शरद पवार साहेब आजारी असताना ते आले नाही। जे सचिन भाऊ आले आणि सुनील शिंदे आले आणि पेडणेकरताई माजी महापौर हे आल्या, तर हे जे लोक आहे आमच्या सफाई कामगारांचे प्रश्न वर्षानुवर्ष आमच्यासाठी ते सहकार्य करणारे जे आहे ते आले आणि त्यांच्यासमोर आमची सगळी व्यथा समोर ठेवली। एक तर लाडपागे समिती जो GR काढलेला आहे तो GR एकदम चुकीचा GR आहे आणि त्या GRमध्ये अनेको त्रुट्या आहे। जाती प्रमाणपत्राचा विषय आला आहे, 3 पाल्यांचा विषय आला आहे, कास्ट सर्टिफिकेट मागितलं जाते आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये जे आपले इतर जे नातेवाईकांना जे घ्यायचं असते त्याला त्याने अडचणरूप केलेली आहे। आम्ही सगळे GR कोर्टाच्या माध्यमातून मान्यता मिळवलं, औरंगाबाद कोर्टामधनं जिंकलो, आम्ही मॅट कोर्टामधनं जिंकलो आणि लाडपागे समिती नियम पूर्व होतं तसंच तंतोतंत तो GR निघाला पाहिजे। त्यामध्ये खोडा केलेला आहे त्या सगळ्या खोडा काढून टाका आणि मैतर वाल्मिकी आणि घाणीशी संबंध असलेले इतर सर्व जाती हा जो 40 वर्ष पॅटर्न चालला होता सगळ्या गुणागोपाळांनी आणि ते पॅटर्न आम्हाला कायमस्वरूपी पाहिजे आणि त्याला कोर्टाने पण मान्यता दिलेली आहे। पण सरकारची आडकाठी आहे, त्यांनी अनुसूचित जाती बहुत शब्द टाकून या समाजामध्ये भांडण लावून दिलं आहे, विभाजन लावून दिलं आहे। मराठा OBC कुणबी आणि मैतर वाल्मिकी ह्यांचे दोघांचे भांडणं अशीच लागलेली आहे। तर हे भांडणं संपवण्यासाठी सरकार दरबारी जातीवादी तो माणूस बसलेला आहे। तो माणूस 15मध्ये मुख्यमंत्री असेल तेव्हाच त्यांनी सत्यानाश करायला सुरुवात केलं आणि आता आला तर आता त्यांनी आणखी वाटोळं केलं, पण आम्हाला कोर्टाने आम्हाला न्याय दिला। कोर्टाच्या न्यायामुळे आज आम्ही सरकारकडे आमचा विषय आणून ठेवलेले आहे आणि आमचं आता म्हणणं आहे कोर्टाने जेव्हा न्याय दिला आहे तर आता तुम्ही पूर्वीप्रमाणे कोर्टाचा आदेश घेऊन आम्हाला हे काम करून द्या। कॉन्ट्रॅक्ट सिस्टम सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे, हे सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे अतिआवश्यक सेवा हे आहे सफाई काम, ह्या कामामध्ये कॉन्ट्रॅक्ट नसावा कारण की हे अतिआवश्यक सेवामध्ये येतं आणि सुप्रीम कोर्टाने त्याला बंधन घातलं असताना विधानसभेमध्ये 98-99 आपण पारित करून घेतलं, पास करून घेतलं की सफाई कामामध्ये कॉन्ट्रॅक्ट घेणार नाही। हे सगळं केलं असताना त्यांनी त्यांचे कॉन्ट्रॅक्टर कोर्टाच्या नियमाला उल्लंघन करून त्यांनी आपले कॉन्ट्रॅक्टर नेमून सुप्रीम कोर्टाचा नियमाचा विरोध करून त्यांनी हे काम केलं आणि खोट्या रीतीने कॉन्ट्रॅक्ट आणले आणि सफाई कामामध्ये कॉन्ट्रॅक्ट बसवलं आहे। आज हा सफाई कामगार त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर त्यांचा सब कॉन्ट्रॅक्ट आणि त्याच्याकडे काम करणारा हा कामगार याला मिनिमम वेजेस मिळत नाही, हा कमी पगारामध्ये आपलं घर चालवत असतो। म्हणजे हा समाजाला गेल्या 75 वर्षामध्ये गुलामीमधनं बाहेर निघत असताना हे जे BJP सरकार आलं यांनी पुन्हा त्यांना गुलामीमध्ये घेऊन गेली आहे। आज हा समाज गुलामी महसूस करतो आहे, म्हणून ह्याला बाहेर आणण्यासाठी आम्ही न्यायालयाचे दरवाजे त्याचे दरवाजे उघडायच्या मागे आम्ही धावपळ लागलो। न्यायाकडनं आम्ही आपल्या दरबारी सगळा न्याय मिळवून आणतो आहे। हे सगळं करून आणल्यानंतर आता सरकारकडे आम्ही काही दिवसांनी आंदोलन घेणार आहे। जे घराचा प्रश्न आहे मालकी करायचा ते 85 पासून GR काढलेले आहे। आता आम्ही मागे लागल्यानंतर त्यांनी GRमध्ये मालकी घरं देण्याचं कबूल केल्यानंतर त्याचे आदेश काढायचे, वारसहक्क हे सुधारून घ्यायचं आहे, असे हे सगळे नियम व्यवस्थित करून घ्यायचे आहे। आणि रोजंदारी कामगार जे 10 ते 15 वर्ष काम केलेलं आहे रोजंदारी, अशा माणसाला कायमस्वरूपी आमचे 3 GR आहे
1993, 2000 आणि 240 दिवस लाडपागे समितीच्या ॲग्रिगेट सर्व्हिस. तर ह्याप्रमाणे आमचे लोक कायम झाले पाहिजे आणि ह्या आधारे आम्ही ही लढाई आता सुरुवात करणार आहे. त्यामध्ये आमचं जाती प्रमाणपत्र 60 पासून पाहिजे आम्हाला, 1,5,60. आणि आमची जनगणना, सफाई कामगारांची जनगणना झालीच पाहिजे. जर आज सफाई कामगारांची जनगणना झाली तर आज आम्ही महाराष्ट्रामध्ये 60 ते 65 लाखापर्यंत हा समाज आहे. पण सरकार गेल्या 75 वर्षामध्ये ते लोक सर्वे करतात आणि सफाई कामगार ते लोक इतकं कमी दाखवतात. 2011च्या सर्वेमध्ये 2,11,000 दाखवलेला आहे. हा चुकीचा आकडा आहे. आज इथे बघायला गेलं तर आमच्या 60 लाखावर लोक आहे. तर म्हणून ते सर्वे करायचं काम करायचं आहे. तर ते पण आम्ही आंदोलनमध्ये घेणार आहे. तर ह्या पद्धतीने आम्ही हे सगळे मिटिंगा लावतो आहे. सगळ्या देशचे सगळे प्रमुख लोकांना बोलून हा विषय त्यांच्या समोर ठेवतो आहे की तुम्ही आपल्या आपल्या प्रदेशमध्ये, आपल्या आपल्या विभागामध्ये, आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये हे विषय लावून लोकांना जनजागृती करा. आणि ती जनजागृती करून आज महाराष्ट्राला आपण मोर्चा करून त्यांचे वातावरण असं तंग करून टाकू की आपली मागणी मान्य करून घेणार आणि मग आपण सगळं देशाच्या लोकांना कॉन्ट्रॅक्ट बंद करू, सफाई कामगार बचाव हे नारा घेऊन आम्ही जाणार आणि दिल्लीमध्ये जंतर मंतरवर लाखो लोकांचा मोर्चा लागेल.